नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। गुरुदेव परिवाराच्या वतीनं आज 8 फेब्रुवारी रोजी भव्य अशी शोभायात्रा महायज्ञाची शोभायात्रा काढण्यात आलेली। उद्या 9 फेब्रुवारी रोजी महागायत्री यज्ञ सोहळा 3105 कुंडाचा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे आणि तो उद्या सकाळी संपन्न होणार आहे। यासाठी आज परभणी शहरातून ही भव्य शोभायात्रा काढण्यात आलेली आहे। या शोभायात्रेमध्ये महिला नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि सगळे या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत सर्वात्मक गुरुदेव परिवाराचे वचन माऊली महाराज हे आहेत। काय सांगतात आपल्या माध्यमाशी आपण जाणून घेऊ। सर्वांनी दैनिक संभावना व्यक्त घेण्यासाठी यज्ञाचा चांगला उपयोग होणार आहे। सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा। सकाळी 8 पर्यंत नक्की कुंभकर्णीला जिथे यज्ञ आहे तिथे सगळ्यांनी पोहोचावं। कुठली फी कुठले चार्ज काही नाही, ज्याला वाटत त्यांनी इच्छित द्यावं, नाही दिलं तरी सर्वांचा स्वीकार आहे। सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या वतीनं आज 8 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी शोभायात्रा निघालेली आहे आणि शोभायात्रा निघाल्यानंतर या ठिकाणी हजारो भाविक भक्त या यात्रेत सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत सर्वात्मक गुरुदेव परिवाराच्या महिला आहेत। काय सांगतात? उद्या या ठिकाणी परभणीमध्ये अतिशय सुंदर असा सोहळा पार पडणार आहे। श्री गायत्री महायज्ञ होणार आहे 3105 कुंडी। तर त्या आणि हा यज्ञ म्हणजे विश्वविदिनी असा यज्ञ होणार आहे। तेव्हा मी परभणीतील सर्व भाविकांना मी आवाहन करेल की सर्वांनी या यज्ञाचा आनंद घ्यावा आणि आपलं भाग्य उजळून घ्यावं। जसं आपण आता सध्या पाहतो आहोत की सध्या कुंभमेळ्याचे दिवस आहे, अतिशय सुंदर असं नक्षत्र आहे आणि या प्रसंगी प्रयागराजमध्ये लोक जलस्नानाने आपलं भाग्य उजळत आहेत। तर मला असं वाटतं की या ठिकाणी सद्गुरू वचन माऊलींच्या आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने या ठिकाणी वायुरूपाने हा जलकुंभ होणार आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी सहभागी होऊन याचा आनंद घ्यावा आणि सद्गुरूंचे आशीर्वाद घ्यावे। धन्यवाद। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं।
पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.